नमस्कार मित्रांनो, चव कोकणच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. याच्यापूर्वी आपण तुम्हाला दाखवलं होतं की सुक्या बोंबल्याची सुकी भाजी कशी बनवतात. आता एक तुमच्यासाठी नवीन रेसिपी होणार आहे. सुक्या बोंबल्याची ओली भाजी कशी बनवतात त्याच्यासाठी आपण बोंबील कापून तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे. आपण 2 कांदे कापून घेतला आहे, हा कढीपत्ता आहे, हे कोकम आहे चवीनुसार, एक टोमॅटो आहे, हे ओली कोथिंबीर आहे. हे आपण ओलं खोबरं किसून त्याचं भाजून कांदा, लसूण, कोथिंबीर वगैरे घालून त्याचं वाटप करून आपण मिक्सर करून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हा काश्मीरी तिखा आहे, हा मालवणी मसाला आहे, हा गरम मसाला आहे, अद्रक पेस्ट आहे, तेल आहे. तर आपण सर्वप्रथम आपण हे बोंबील थोडं पावसाचं औषध पकडतो थोडंसं, त्याच्यासाठी थोडंसं पाणी टाकून आपण त्याला गरम करून थोडंसं वेळ घेऊया. असं गरम करून गॅस पेटवून त्याला गरम पाण्यामध्ये थोडंसं हे करून घ्यावे. पाणी गरम करून हे बोंबील आपण आता त्याच्यामध्ये टाकून हे थोड्या पाण्यामध्ये गरम करून थोड्या वेळ 2-4 मिनिटं आपण त्याला ठेवून द्यावं. नंतर त्याला धुवून आपण भाजीसाठी घेऊया. सर्वप्रथम आपण गॅस पेटवून घेऊया. त्याच्यावर आपण ही कढई ठेवूया. कढई ठेवली आहे. आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. तेल गरम झालं, 2 मिनिटं आपण तेल गरम करून घेतो. सर्वप्रथम आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊया. कढीपत्ता टाकल्याच्या आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊ. कांदा थोडासा लाल होईपर्यंत आपण त्याला भाजून घेऊया. कांदा आपण 1-2 मिनिटं भाजून घेतलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये थोडासा एक टोमॅटो कापून घेतला होता टाकून घ्या. टोमॅटो थोडासा आपण फिरवून घ्या त्याच्यामध्ये. आपण हे पाणी गरम करून जे बोंबील आपण पाण्यामध्ये टाकलं, गरम पाण्यामध्ये टाकल्यामुळे त्याच्यामध्ये जे बोंबल्याला कचरा वगैरे साठलेला असतो तो असं घाण पाणी निघून येते. बघा किती आलं आहे. हे आता पाणी आपण त्याच्यातला काढून टाकलं. टोमॅटो आणि कांदा आपण थोडं भाजून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं आपण अद्रक पेस्ट टाकून घेऊया. अद्रक पेस्ट टाकलेली आहे. त्याच्यामध्ये आपण काश्मीरी तिखा टाकून घेऊया 1 चमच. काश्मीरी तिखा टाकलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये मालवणी मसाला टाकूया 1 चमच. हा गरम मसाला 1 चमच आपण गरम मसाला टाकूया. आता त्याच्या तेलामध्ये आपण फिरवून घेऊ. आता आपण बोंबील घेऊन घेतलं त्याच्यामध्ये टाकून घेऊया. गॅस थोडा बारीक करून घ्या. बोंबील खारट असणार त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण थोडं कमी टाकायचं, जास्त पण मीठ नाही टाकायचं. 1 अर्धा चमच आपण मीठ टाकून घेऊ. तर थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकून आपण त्याला वाफेवर शिजवून घेऊ. अशा प्रकारे आपण बोंबील थोड्या वेळ शिजवून घेतलेले आहे. आता त्याच्यामध्ये आपण वाटप जे केलेलं आहे ओल्या खोबऱ्याचं भाजून वगैरे ते टाकून घेऊ. आपण कोकम कापलेले आहेत ते आपण त्याच्यामध्ये आता 4 ते 5 मिनिट आपण एक बारीक गॅसवर शिजवून घेऊया. अशा प्रकारे बोंबील मसाला तयार झालेला आहे.
छानपैकी तयार झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर थोडी टाकू. असा मग बोंबील मसाला करून बघा आमची रेसिपी, आणि लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि कमेंट द्यायला विसरू नका. ही भाजी बोंबल्याची भाकरीसोबत चपातीसोबत एकदम अति अप्रतिम लागते. तुम्ही करू